मस्त कुरकुरीत कागदासारखा पातळ पेपर डोसा. पेपर डोशाची एकदम परफेक्ट रेसिपी. कलर पहा किती सुंदर आला आहे. असा डोसा तुम्हीही बनवू शकता. फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा. या व्हिडिओमध्ये डोसा बनवताना का बिघडतो आणि कोणत्या चुका करू नयेत ते देखील सांगितले आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. ही 1 वाटी उडीद डाळ आहे. या डाळीमध्येच मी सकाळी 1 चमचा मेथी टाकली होती आणि ही डाळ व्यवस्थित 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि या डाळीमध्ये डाळ भिजेल इतपत स्वच्छ पाणी घेऊन डाळ भिजत ठेवली. आता तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भिजली आहे. तसेच हे 3 वाटी तांदूळ आहेत. हे सुद्धा मी सकाळीच 2दा धुवून भिजत ठेवले होते. मी हा रेशनचा तांदूळ वापरला आहे. तुम्ही रेशनचा तांदूळ किंवा मसुरी राईस किंवा मग इडली राईसही वापरू शकता, पण तांदूळाने मी जुनाच वापरायचा. तुम्ही पाहू शकता तांदूळसुद्धा मस्त भिजलेत. यामध्ये प्रमाण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर 1 वाटी उडीद डाळ घेतली तर त्यामध्ये 30 वाटी मोजून 3 वाटी तांदूळ घ्यायचे आणि 1 चमचा मेथीदाणे घ्यायचे. डाळ तांदूळ 8 तासात व्यवस्थित भिजतात. आता या तांदळामधील सगळं पाणी निथळून घेतलं आणि आताच 10 मिनिटाआधी हे 1 वाटी पोहे भिजत घातले होते. पोहे 10 मिनिटातच चांगले भिजतात म्हणून हे सकाळी भिजत घातले नव्हते. आता या तांदळामध्ये डाळ मिक्स करूया. भिजवलेले पोहेसुद्धा मिक्स करून घेऊया. आता हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे भिजवलेले तांदूळ डाळ थोडे घेऊन मिक्सरला बारीक करून घेऊया. उडदाची डाळ आपण 2-3 वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती. त्यामुळे डाळ भिजवलेले पाणी टाकून द्यायचं नाही आहे. डाळ तांदूळ मिक्सरला लावताना थोडं लागेल तसं तेच पाणी वापरायचं आहे. मात्र तांदूळ भिजवलेलं पाणी टाकून द्यायचं आहे, ते वापरायचं नाही आहे. अशा प्रकारे सर्व डाळ तांदूळ थोडं पाणी घालत मिक्सरला बारीक करून घ्यायचे. ही पहा अशी एवढी बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. मस्त स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता एका मोठ्या टोपामध्ये मी हे सर्व बॅटर काढून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन भांडं धुवून घेतलं आणि तेच पाणी पिठामध्ये ओतलं. म्हणजे मिक्सरच्या भांड्याला लागलेले पीठ वाया जाणार नाही. पण पाणी जास्त ओतायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल. चमच्याला लागलेले पीठ काढून घेतलं आणि मी हातानेच असं एका बाजूने असं गोल फिरवून पीठ व्यवस्थित फेटून घेते. म्हणजे पीठ व्यवस्थित मिक्स होते आणि पीठ मस्त आंबलं जातं. पिठामध्ये आंबण्यासाठी दुसरं काही टाकायची गरज पडत नाही. आता या पिठावर झाकण ठेवून हे पीठ असंच रात्रभर आंबण्यासाठी ठेवून देऊया. पीठ आंबण्यासाठी 8-9 तास लागतात. हे पीठ आंबण्यासाठी मी रात्री ठेवलं की सकाळी व्यवस्थित पीठ आंबून अगदी डबल होऊन वरती येते. आता तुम्ही पाहू शकता पीठ किती मस्त फर्मेंट झालं आहे. पीठ होतं त्यापेक्षा डबल फुलून वरती आलं आहे. म्हणून पीठ आंबवायला ठेवतानाच मोठ्या भांड्यामध्ये ठेवावं. तुम्हाला मी हे पीठ चमच्याने काढून दाखवते कसं पीठ दिसतंय ते. पहा किती हलकं फुलकं झालं आहे. आपण पीठ परफेक्ट आंबून तयार आहे. आता या पिठामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं तर या पिठाचे इडली, आंबोळे, डोसे, उत्तप्पा, अप्पे असे कितीतरी 5-6 प्रकार तुम्ही बनवू शकता. आता आपण बनवतोय बाहेर गाड्यावर मिळतो तसा कुरकुरीत पेपर डोसा. यासाठी मी ह्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता असं चमच्याने पीठ वरती केल्यावर पीठ कसं पडतंय ते. डोसे बनवायला पीठ असंच पाहिजे, यापेक्षा घट्ट किंवा पातळ नको. इथे मी बिडा घेतला आहे. गॅस चालू करायच्या आधीच बिड्याला एकदा व्यवस्थित तेल लावून घेते आणि आता हे तेल पुसून घ्यायचं. आता गॅस चालू केला आणि बिडा गरम करत ठेवला. बिडा परफेक्ट गरम झालेला ओळखायचा कसा तर तापलेल्या बिड्यावर असं हातानेच थोडं पाणी शिंपडायचं. पाण्याच्या थेंबांची अशा प्रकारे वाफ झाली तर समजायचं बिडा व्यवस्थित गरम झाला आहे. आता गॅस मिडियम ठेवायचा आणि अशा प्रकारे डाळ वाढायचा चमचा किंवा मग वाटीने बॅटर घ्यायचं आणि बिड्याच्या बरोबर मधोमध चमच्याने बॅटर ओतायचं आणि असं व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे बॅटर चमच्यानेच गोल पातळ पसरवायचं. गॅस मिडियमच ठेवायचा.
नाहीतर डोसा खालच्या बाजूने करपू शकतो. या भिड्याला 2 वर्ष झाली असतील. घेतला तेव्हापासून रोज हा भिडा मी वापरत आहे. रोज काही ना काही या भिड्यावर बनवते. भिडाचा तवा जेवढा आपण वापरू ना तेवढा त्यावर डोसे, घावणे अजून छान यायला लागतात. जसा डोसा वरून सुकत जाईल तसा डोशाच्या कडा आपोआपच सुटत जातात. जर एका बाजूला डोसा कच्चा राहत असेल तर भिडा सरकवून नीट भाजून घ्यायचा. डोसा भाजल्यावर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अलगद उचलला जातोय. अजिबात भिड्याला चिटकत नाही आहे. तुम्हाला डोसा पलटवून दाखवते. बघा किती पातळ, अगदी मस्त कुरकुरीत झाला आहे. अशा प्रकारेच सर्व डोसे बनवून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता डोसे किती मस्त झालेत. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त कुरकुरीत झालेत. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी परफेक्ट पेपर डोसा बनवू शकता. पहा किती मस्त दिसत आहेत ना. मग तुम्ही कधी बनवताय? या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे पातळ पेपर डोसे बनवा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला आता पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.